स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना। आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आता खूप जणांचे असे कमेंट येतात की ताई आम्हाला देवाचं करायला लागलो की डोळ्यातून गळागळा पाणी येतं। कोणतीही सेवा करायला लागू दे, स्वामींकडे बघू दे, लक्ष्मी आईकडे बघू दे, आमच्या डोळ्यातून पाणी येतं, आम्हाला रडायला येतं, आमच्या भावना अनावर होतात। का बरं असं होतं आणि असं झाल्यावर काय नक्की याच्यातून आपल्याला काय मिळतं किंवा काय संकेत असतात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। कसं आहे, प्रत्येकाला हे अनुभव येतात। ज्या वेळेस मी सगळ्यात पहिल्यांदा बालाजीला गेले होते तेव्हा बालाजींच्या इथे व्यंकटरमणा गोविंदा असा अखंड गजर चालू होता आणि खूप म्हणजे जवळजवळ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तिथे 5 ते 6 तास लाईनीला उभं राहावं लागतं। आणि ते झाल्यानंतर आपल्याला अतिशय बालाजीचं मंद प्रकाशातलं दिव्य दर्शन होतं। तेव्हा मी सुद्धा अखंड घळा रडले होते। काही कारण कळेना की का रडले होते। दर्शन तर घ्यायचं होतं, डोळ्यातलं पाणी तर थांबत नव्हतं। असा विलक्षण अनुभव मलाही आला होता। आजही आता या 2-3 पौर्णिमा सोडले तर मी अक्कलकोटला गेलेले नाही। आता पुन्हा सुरू करणार आहे। बहुतेक महाराजांना मला बोलवायचं नव्हतं, 3 पौर्णिमा माझ्या चुकलेल्या आहेत। मात्र पुढच्या पौर्णिमेपासून कालही जायचं होतं, पण आपली काल कोजागिरी पौर्णिमेची सेवा महत्त्वाची होती आणि त्यात ग्रहणही होतं, त्यामुळं साहजिकच मी गेले नाही, कारण मंदिर बंद असणार आहे। मात्र नेक्स्ट पौर्णिमा मी 100% स्वामींच्या इथं असेल। तर सांगण्याचा उद्देश आहे की आजही मी स्वामींच्या इथं जाते तेव्हा गलबलून छाती भरून येऊन मला हुंदके येतात। का येतात, कशासाठी येतात याचं कारण आजही कळत नाही। एवढं मात्र कळतं की ही आहे खरी भक्ती आणि ही आहे खरी ओढ। जेव्हा आपण एखाद्या मंदिरात दर्शनाला जातो, नुसतं नमस्कार करतो, 2 प्रदक्षिणा मारतो, पटकन बाहेर येतो, अशा वेळेस आपल्याला त्या देवाविषयीची एवढी ओढ नसते। मात्र जिथं सगळे देव सारखे आहेत हे मात्र नक्की आहे। तरीही आपण ज्या देवांची भरपूर जास्त सेवा करतो किंवा आपल्याला, आता मी तर स्वतः स्वामींना वडील मानते, म्हणजे मी स्वामींशी नातं जोडलेलं आहे की ते माझे वडील आहेत। ज्या वेळेस मी जाते मला वडिलांना भेटल्याचं समाधान मिळतं आणि माझे डोळे भरून येतात। खूप काही ठरवते की आपण यावेळेस हे मागूया, ते मागूया। स्वामींपुढे हात जोडले, स्वामी सगळ्यांना सुखी ठेवा आणि असंच दर्शन घडू दे, अशीच मी आहे तोपर्यंत अक्कलकोटला येत राहू दे, एवढंच बोलते आणि गाभाऱ्याच्या बाहेर येते। आणि मग लक्षात येतं की आपण आज हे बोलणार होतो, ते बोलणार होते। सगळ्यांना सुखी ठेव हे तोंडात शब्द मात्र माझ्या नक्की असतात। काही वेळेस वैभव लक्ष्मीची आपली शीलाची जी कहाणी आहे, शीला माता जिला आपण म्हणतो, तिची कहाणी आहे, ती वाचताना सुद्धा डोळे भरून येतात। का बरं येतात? कारण त्या परिस्थितीशी आपण कुठंतरी निगडीत असतो। आपणही तसे हाल अपेष्टा सहन केलेल्या असतात। लोकांचे टोमणे किंवा जे काही असेल आपल्या आयुष्यात प्रत्येकाचा संघर्ष असतो, तो आपण कुठंतरी सहन केलेला असतो। आणि देवाशिवाय तुम्ही बघा, एका माणसाशी तुमच्या मनातलं बोलून बघा, ते त्या माणसापर्यंत राहत नाही, तर ते 4 जणांपर्यंत वेगवेगळं त्यात भर घालून पोचतं। मात्र देवाजवळ जेव्हा आपण बोलतो तेव्हा ते देवात आणि फक्त आपल्यात राहतं आणि शिवाय त्याच्यावर काहीतरी मार्ग, स्वामी असू देत, साईबाबा असू दे, गजानन महाराज असू दे, माता लक्ष्मी असू दे, त्याच्यावर देव मार्ग काढतात, आपल्याला दिशा दाखवतात। त्यामुळे काय होतं, अतिभावनेच्या भरात किंवा अतिभक्तीच्या भरामध्ये आपल्या डोळ्यातून घळाघळा पाणी येतं। हे संकेत जे आहेत ते अत्यंत शुभ संकेत आहेत। जेव्हा तुमचे अश्रू देवासमोर अनावर होतात, हे अत्यंत शुभ संकेत आहेत। अशा वेळेस एकच काम करायचं की डोळ्यातलं पाणी डोळ्यातच राहून द्यायचं, स्वामींकडं किंवा कोण जे असेल त्या देवांच्या चरणांकडं, कुठल्याही देवांच्या, स्वामींच्या सुद्धा डोळ्यात डोळे घालून बघण्या इतके आपण मोठे नाही। कायम स्वामींच्या बघायचं, ते चरणांकडे बघायचं, चरणांकडे बघायचं, नमस्कार करायचा आणि स्वामींना आपलं मागणं थोडक्यात सांगायचं। त्यांच्यापासून काहीही लपलेलं नाहीये। जेव्हा आपल्या डोळ्यात अश्रू येतात तेव्हा आपले भाव किंवा आपल्या जी भक्ती असते ती 1000 लाखो पटीने जागृत झालेली असते आणि त्यामुळे आपल्या डोळ्यातून ते पाण्याचे थेंब येतात। असंच एखाद्या चुलतीकडे गेल्यावर तुम्हाला रडू येईल का, ज्यांनी तुम्हाला त्रास दिला असेल किंवा ज्यांच्यामुळे तुम्हाला काही त्रास झाला असेल? तर नाही येणार, साहजिकच नाही येणार।
डोळ्यात पाणी कुणाविषयी येतं? आईकडून येताना डोळ्यातून पाणी येतं. माया लावलेली बहीण असेल तर तिच्याकडून डोळ्यातनं आपल्याला येताना पाणी येतं. सासरकडे माया असेल तर खरं तर सासरकडून येताना सुद्धा डोळ्यातनं पाणी येतं. जिथं माया मिळते, जिथं आपुलकी मिळते, जिथं ओढ मिळते, तिथंच आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं. आणि हे पाणी चुकीचं नाही किंवा वावगं नाही. किंवा खूप मला लेडीज प्रश्न विचारतात की ताई असं होतं, हे शुभ आहे का, हे अशुभ आहे का? तर हे संपूर्ण शुभ आहे. यामध्ये अशुभ म्हणण्यासारखं असं काहीही नाही आहे. कारण जिथं ओढ असते, जिथं माया असते, तिथंच अश्रू असतात. स्वामींना अभिषेक घालताना सुद्धा कधी कधी मला असं वाटतं, म्हणजे मी माझी सवय सांगते, मी स्वामींचे हात चेपते, स्वामींची पाठ चेपते, स्वामींचे हात दाबते, पाय दाबते. त्यावेळेस मला ते अंग मऊ जाणवतं. किती कमालीची गोष्ट आहे बघा. ती पितळी मूर्ती असून त्यात आपले भाव जागृत झाल्यामुळं मला ते अंग, त्यांचे चरण, त्यांचे हात, त्यांची पाठ हे मला मऊ जाणवतं. इतकी प्रचंड शक्ती ही स्वामी भक्तीमध्ये आहे. स्वामी भक्तांनो, मला तुम्हाला इतकं सांगायचं आहे की तुम्हाला सुरुवातीला स्वामी सारामृत वाचताना 3 अध्याय वाचताना सुद्धा नको नको होईल, डोळ्यात पाणी येईल, तुम्हाला जांभया येतील, तुम्हाला असं वाटेल काय हे होणार आहे वाचून, काय याचा उपयोग आहे. तरीही जिद्द सोडू नका. एक दिवस त्या स्वामी सारामृताचं तुम्हाला इतकं वेळ लागेल की अख्खं सारामृत संपत आलं तरी तुम्हाला कळणार नाही की आपण 21 अध्याय वाचले कधी आणि आपण यातून किती काय शिकलो. नुसतं वाचन करू नका, नुसत्या ओळी पुढे जाऊ नका. बोट ठेवून बरेच जण अशी नुसती पुढे जातात. नाही, त्यातल्या प्रत्येक शब्द आणि शब्दाचा अर्थ समजून घ्या. स्वामींच्या अनेक लीला त्यामध्ये आहेत. एका अध्यायामध्ये आहे की स्वामींना मेण्यातून घालून नेण्यात आलं आणि स्वामींना कळालं, स्वामी पुन्हा गेले अक्कलकोटला. हे जे प्रसंग आहेत ना, ते आहे असे डोळ्यासमोर उभे राहिले पाहिजेत. आपल्याला स्वामी दिसले पाहिजेत. स्वामींचं जेव्हा म्हणजे स्वामी जेव्हा अंतर्धान पावले तेव्हा सुद्धा प्रत्येक वेळेस अध्याय वाचताना माझे डोळे पाणावतात. त्याचं कारणच तेवढं आहे की आपल्या स्वामी भक्तांची, तुमची, माझी, मी नाही, आपल्या सगळ्या स्वामी भक्तांची भक्तीच एवढी श्रेष्ठ आहे की ते या जगात नाही आहेत हे वाचताना सुद्धा आपल्याला त्रास होतो. कारण ते प्रत्येकाच्या आपल्या हृदयात आहे. तुम्हाला जांभया येऊ दे, तुम्हाला आळस येऊ दे, तुम्हाला कंटाळा येऊ दे, तुम्ही जे वाचन करत आहात, तुम्ही जे जप करत आहात, तो तुम्ही सोडू नका. आता रात्रीचाच व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला. 2 वाजले तरी कंटाळा नावाचा प्रकार आला नाही. कारण स्वामी सेवा आपल्याला वेड लावून जाते. स्वामी सेवेचं जर वेड लागलं ना माणसाला एकदा, तर त्याच्या आयुष्यात कशाची कमतरता तर राहत नाही. शिवाय ते माणूस शांत बनत जाते आणि ते माणूस आध्यात्मिक बनत जाते. सध्याच्या आयुष्याला अध्यात्माची आणि धार्मिकतेची जोड ही हवीच. आणि नामस्मरणात प्रचंड ताकद आहे. 11 माळी नाही जमत ना, तुम्ही 1 माळ करा, पण ती इतकी जीव तोडून करा की ती स्वामींच्या पर्यंत पोहोचली पाहिजे. स्वामींना तुमची आर्तता, स्वामींना तुमची हाक ऐकू आली पाहिजे आणि स्वामी धावत तुमच्यासाठी आहे. तिथून तुमच्यासाठी त्यांनी विचारलं पाहिजे, बाळा तुला काय पाहिजे, बाळा तुझी काय अडचण आहे. आणि अशा वेळेस मागा तो फक्त आशीर्वाद आणि तुमच्या चरणांपाशी मला जागा द्या, बाकी मला काही नको. तुमच्या चरणांची मी धूळ आहे आणि मला तिथेच राहायचं आहे. तुम्ही सांगा, लाखो करोडो इस्टेट आपण कमवतो, आपल्याकडे पैसा, सोनं नाणं सगळं असेल, जाताना आपल्याला स्वामी नाम, राम नाम घेऊन जायचं आहे, पूर्ण मोकळं जायचं आहे. येताना माणसाच्या अंगावर कपडाही नसतो, जाताना किमान तो तरी असतो. त्यामुळं आलेल्या या मधल्या काळामध्ये आपण काय जमवायचं. तुम्ही माणसं कितीही जमवा बघा, माणसं प्रेमळ असतात, माणसं उपयोगी पडतात, मी कधीच नाही म्हणत नाही, माणसं ही जोडलीच पाहिजेत. मात्र अध्यात्म जे आहे ते आपल्याला आयुष्यातून मोक्ष देतं आणि अध्यात्म आहे ते आपल्याला खरं जगायला शिकवतं. काय खरं, काय खोटं, कोण चांगलं, कोण वाईट, कोण आपल्या बाजूचं आहे, कोण आपल्या विरोधात आहे. मला स्वतःला सांगते, मी तुम्हाला आता म्हणजे सांगायचं झालं तर सांगते की स्वामी सेवेत येऊन मला 20 वर्ष तरी झालेले आहेत. थोडे जास्त म्हणतात तरी चालेल, पण जास्त जवळ मी आले त्याला 20 वर्ष झालेले आहेत. आता मला पुढं काय होणार आहे या गोष्टी खूप वेळा आधी कळतात. किंवा कुणी समोरचं जर माझ्याकडे बघत जरी असेल तर त्याच्या मनात काय चालू आहे हे सुद्धा मला कळतं आणि ते माझ्या माघारी माझ्याविषयी काय बोलत आहे हे देखील मला कळतं. त्यामुळे तुम्ही स्वामी सेवेत इतके गुंतून जा. तुमचे अश्रू अनावर होत असतील ना, तर त्या अश्रूंना वाट द्या.
ते अश्रू वाहू दे, देवासमोर तुम्ही रडा. देव आपला आहे, देव आपले वडील आहेत, देव आपला भाऊ आहे, लक्ष्मी माता आपली आई आहे. त्यांना आई बाबा असे स्थान द्या. त्यांना तुम्ही देव किंवा स्वामींची मूर्ती म्हणून घरात बसवू नका. तर ते माझे वडील आहेत, पूजनीय आहेत. त्यांना जेवणाचा घास दिल्याशिवाय मी जेवणार नाही, त्यांना पाणी दिल्याशिवाय मी पाणी पिणार नाही. ही जेव्हा तुमच्या मनामध्ये त्यांच्याविषयी ओढ निर्माण होईल, त्यांचा हार बदलल्याशिवाय मी स्वतःचं आवरणार नाही. म्हणजे आंघोळ करून त्यांची पूजा करीन, त्यांचं आवरीन, त्यांना सजवीन आणि मग मी सजेन. एवढ्या जेव्हा भावना आपल्या जागा होतात देवाविषयी, तेव्हा खरे आपण स्वामी भक्त होतो. स्वामी भक्तच असं नाही, जिकार म्हणजे साईबाबा आहेत, गजानन महाराज आहेत, वेगवेगळे भक्त आहेत, वेगवेगळे जगामध्ये भक्तीचे नियम आहेत, प्रकार आहेत. तर जास्त अटीतटीमध्ये गुंतू नका. नामस्मरणातच इतके गुंतून जावा की तुम्हाला कशाचीच कमतरता भासणार नाही. अश्रू येत आहेत येऊ दे, जांभया येत आहेत येऊ दे, कंटाळा येतोय येऊ दे, त्रास होतोय होऊ दे. सेवा करत करत आणि करतच राहा. तुम्हाला जगात कशाचीही कमी पडणार नाही. व्हिडिओ थोडासा मोठा झाला, मात्र महत्त्वाचा होता. त्याबद्दल माफी मागते नेहमीप्रमाणेच की व्हिडिओ थोडासा मोठा झाला, मात्र तेवढाच महत्त्वाचा होता म्हणून केला. हे प्रश्न वारंवार येतात मला आणि त्याची सगळ्याची उत्तरं मला असं वाटत आहे की आज मी तुम्हाला दिलेली आहेत. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ खूप जणांपर्यंत शेअर करा. चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपलं दुसरं एक चॅनल आहे सुनेत्राज लाईफस्टाईल आणि स्वामींची गाथा, त्याही चॅनेलला भरभरून प्रेम द्या. ही स्वामींचरणी आणि तुमच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ.